नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी वेगळी अशी एक स्वादिष्ट भाजी बनवणार आहोत. स्वादिष्ट तर आहेच ती, सोबतच भरपूर औषधी गुणधर्मांनी भरपूर अशी आहे. तर ही जो जांभळा घेवडा असतो ना, त्याची भाजी आहे आणि ही फक्त हिवाळ्यातच मिळते. तर त्याच्या शेंगा असतात त्या निवडून मी ह्याचे असे दाणे सोलून घेतलेले आहेत. अर्धा किलो वजनी प्रमाणाच्या शेंगा मी ह्याच्या घेतल्या होत्या. त्या छान अशा सोलून घेतलेल्या आहे. आपण बघू शकता किती छान असा ह्याचा कलर आहे या दाण्यांचा. आता त्यासाठी अगदी कमीत कमी आपल्याला साहित्य लागणार आहे. आता हे 1 वाटी आपले दाणे झालेले आहेत, घेवडा, निळा घेवडा. त्यासाठी आपण 2 कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे. 1 टोमॅटो, मूठभर कोथिंबीर आपल्याला लागणार आहे आणि येथे 2 मोठे चमचे आलं, लसूण, ओलं खोबरं आणि कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्याची पेस्ट आपल्याला लागणार आहे. तर आता सर्वप्रथम आपण कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्येच थोडंसं म्हणजेच 1 क्यूब आपण बटर टाकून घेतलेलं आहे. हे सर्व छान गरम झालेलं आहे आणि त्यामध्येच 2 चमचेची पेस्ट घेतली होती आपण ओलं खोबरं, आलं लसूणची, ती सुद्धा यामध्ये टाकून छान अशी सुगंध सुटेपर्यंत फ्राय करून घेतली. आता ही फ्राय झाली की जे आपण कांदे घेतलेले आहेत 2 बारीक चॉप करून, ते सुद्धा थोडे थोडे करून यामध्ये टाकून फ्राय करून घ्यायचे आहे. आता कांदा सॉफ्ट झाला की लगेचच टोमॅटो सुद्धा मी येथे टाकलेला आहे. हा सुद्धा 1 मिनिटभरासाठी फक्त आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. लगेचच आपला हा कांदा आणि टोमॅटो छान असं यामध्ये फ्राय होऊन निघतं. यामध्ये थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि यामध्ये आता आपण पावडर मसाले टाकणार आहोत. धना जिरा पावडर 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा आणि किचन किंग मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे 1 चमचा, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरे सुद्धा मी येथे फोडणीला टाकलेले आहे यामध्ये. आता हे मसाले सुद्धा आपले छान असे फ्राय करून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो मध्ये. तर याचा सुद्धा छान असा सुगंध सुटतो. या तेल सुटायला सुरुवात झाली की आपण जे घेवडे घेतलेले आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि यामध्ये ते टाकून घ्यायचे आहे कुकरमध्ये. आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. 1 चमचा मीठ मी येथे टाकलेला आहे आणि आता हे सर्व पुन्हा आपल्याला 1 मिनिटभरासाठी फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे फ्राय झालं की यामध्ये 1 ते 1.5 ग्लास आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. हे बघा, लगेचच कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या फक्त आपल्याला करून घ्यायच्या आहे. हे बघा, 4 शिट्ट्या कुकरच्या झालेल्या आहे. आपण बघू शकतात किती छान असा सुगंध सुटलेला आहे आणि तर्री सुद्धा फार छान आलेली आहे या भाजीला. ही भाजी भरपूर पोषक तत्वांनी भरपूर अशी असते आणि हिवाळ्यामध्येच मिळत असल्यामुळे नक्की ही हिवाळ्यामध्ये ट्राय करा. आता थोडंसं हे स्मॅश करून घेऊया आपण, म्हणजे याची जी ग्रेव्ही आहे ना ती छान अशी दाटसर होते आणि भाजी बरोबर खाण्यासाठी ही छान अशी याची कन्सिस्टन्सी होते भातासोबत खाण्यासाठी. आता थोडीशी आपण यामध्ये चॉप केलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे. आपण बघू शकता झटपट आपली ही स्वादिष्ट, टेस्टी, चमचमीत आणि झणझणीत भाजी बनून तयार झालेली आहे. आपण याला भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत कशाही सोबत खाल्ली तरी सुद्धा ही खूप टेस्टी अशी लागते. तर नक्की ट्राय करा ही एक वेगळी रेसिपी. कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.